अमरावती जिल्ह्यातील धनगर समाज एकवटला. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन. धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी मोकळा करावा व धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यात यावे व तात्काळ प्रमाणपत्र वाटप करण्यात यावा. जालना येथे दीपक बोराडे 8 दिवसापासून अनिश्चित उपोषण करून धनगर समाजाच्या हक्काच्या मागणीसाठी लढत आहे. दीपक बोराडे यांना संपूर्ण महाराष्ट्रातून धनगर समाज सहकार्य करत आहे. त्यांचा लढा मजबूत करण्यासाठी शेकडो धनगर बांधव आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर एकवटले. एडकोट एडकोट जय मल्हार अशा घोषणा देत धनगर समाजाने आपला लढा मजबूत केला. धनगर समाजातील कार्यकर्ते अमित महात्मे, निखिल घुर्डे, मनोज कचरे, बाबाराव महात्मे, दिलीप मस्के, जयश्री शहाकार, शबुताई मातकर, अर्चना तालन यासह महिला भगिनींनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा आवाज बुलंद केला. उद्या दिनांक 23 ला सायंकाळी आम्ही ठरवलेलं आहे का सायंकाळी 9:30 वाजता आपण निघणार आहोत. सर्वांनी त्यात सामील व्हा. एवढे जास्त लोक येतील. उद्या संध्याकाळी 9:30 वाजता निघायचं आहे आणि बोराडेने यांना समर्थन देण्यासाठी आपल्याला जालन्याला त्या सभेला हजर राहायचं. एवढे मी बोलतो आणि जय मल्हार ही घोषणा देतो. सकल धनगर समाजाच्या वतीनं आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आलेलं आहे. तरी सर्वत्र समाज बांधवांनी या ठिकाणी येऊन आपलं निवेदन दिलेलं आहे आणि यानंतर संतोषभाऊ बोराडे यांच्या समर्थनार्थ जालना येथे जाण्याचं उपक्रम राबवला आहे. तरी जास्तीत जास्त धनगर समाजांनी जालना करता पुश करावी अशी माझ्या